नमस्कार. आज कार्यकर्त्याच्या अविरत मेहनतीला फळ मिळालंय. 8 वर्षानंतर राज्यात कार्यकर्त्यांच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीत देवाभाऊ हे केवळ मुख्यमंत्री किंवा पक्षनेते म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून मैदानात उतरलेले सगळ्यांना दिसले. 48 सभा प्रत्यक्ष घेतल्या, कित्येक महानगरपालिकांमध्ये व्हिडिओद्वारे भाषणं पाठवली. कार्यकर्त्याच्या निवडणुकीसाठी स्वतःला झोकून देणारा आमचा नेता. देवाभाऊ कायम एकच सांगतात, कुठलीही निवडणूक ही छोटी नसते. तळागाळापर्यंत पोहोचायचं असेल तर तळागाळामध्ये उतरावंच लागतं. याच भूमिकेमुळे हा विजय मिळालाय. पण लक्षात ठेवा, हा तर फक्त छोटा ट्रेलर आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील भाजपाचाच, महायुतीचाच विजय होणार आहे आणि भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असेल यात शंका नाही. स्वाभाविकच पराभव मान्य न करता विरोधक आता ईव्हीएम, निवडणूक आयोग यावरती रडगाणं सुरू करतील. पण वस्तुस्थिती अशी आहे की विरोधी पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी साध्या सभा सुद्धा घेतल्या नाही, प्रचार केला नाही आणि अनेक ठिकाणी उमेदवारांना वाऱ्यावर सोडून दिलं. यावरूनच जनतेला भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर विश्वास दाखवला. त्यांना देखील फरक स्पष्ट दिसून आला. कार्यकर्त्यासाठी आणि जनतेसाठी झटणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि कार्यकर्त्यांचा केवळ आपल्या निवडणुकीसाठी वापर करणारी आणि निवडणूक झाली की जनतेकडे पाठ फिरवणारी ती मविया. जनतेला आता समजलंय की भारतीय जनता पार्टी या नावातच जनता आहे, हो, जनतेच्या सेवेसाठी आहे आणि म्हणूनच आज भाजप नंबर 1 असल्याचा कौल जो आहे तो महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने दिलेला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.